जय जाऊ समाज टीव्हीसाठी मी आज आपल्या समोर अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर विचार व्यक्त करणार आहे। मराठा आरक्षण मिळेल का हा विषय खूप महत्त्वाचा आहे। मराठा आरक्षणाचा लढा हे गेली 30 वर्षापासून चालू आहे। मध्यंतरी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे निघालेत। त्यानंतर मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करोडोच्या संख्येत मोर्चाला लोक सहभागी होते। तरीही पण सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही। मराठा समाज कधी काळी जमीनदार होता ही वस्तुस्थिती आहे, परंतु वाढलेले कुटुंब आणि त्यामुळे झालेले जमिनीचे तुकडे आणि शेतीच्या बाबतीत सरकारची जी धोरणं आहेत त्या धोरणामुळे शेतकरी असणारा मराठा समाज आज गलित-गात्र असं जीवन जगतो आहे। आर्थिकदृष्ट्या या अनुषंगाने मराठा समाज मागास आहे आणि वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारलेला आहे। छत्रपती शाहू महाराजांना शूद्र म्हणून हिणवलेला आहे आणि तो छत्रपती शाहू महाराजांचा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागास आहे। ही वस्तुस्थिती असताना सुद्धा सरकार मात्र मराठा समाजाला आरक्षण देत नाही ही वस्तुस्थिती आहे। मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून प्रचंड स्वरूपाचे मोर्चे निघून सुद्धा आरक्षण दिलेले नाही। परंतु मागील 1 वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये सरकारकृत काही आवश्यकता नसताना लाठीचार्ज करून ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं सरकारच्या भावना समाजाच्या भावना तीव्र झाल्या आणि तीव्र भावना होऊन आंतरवाली सराटीचं आंदोलन त्याचं लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं। संपूर्ण मराठा समाज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला, एकत्र झाला आणि आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी पुन्हा जोराने करू लागला। मनोज जरांगे यांचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व हे प्रामाणिक असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवून लाखो लोक त्यांनी दिलेल्या आवाजाला एकत्र येत आहेत, आवाजावर एकत्र येत आहेत। आणि असं असतानाही सरकारनं मात्र आज देऊ उद्या देऊ असं करत करत 1 वर्ष घालवलं, अजूनही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही। आणि ही मागणी चालत असताना अनेक लोकांकडून समाजातून खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळेल का हा प्रश्न विचारला जातो आहे। मी तुम्हाला ह्या ठिकाणी जबाबदारीने सांगतो, सरकारची प्रामाणिक इच्छा असेल आणि नियत असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं काही अवघड नाही। काही लोक असं सांगतात की 50% मर्यादा ओलांडता येत नाही, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही। परंतु मी त्यांना हे सांगू इच्छितो, आपल्या देशातली न्यायव्यवस्था ही म्हणजे अंतिम नाही। आपला देश ज्या संविधानावर चालतो, ज्या संविधानाच्या कलमान्वये चालतो ते संविधान अंतिम आहे आणि संविधानाचं संरक्षण करणं ही न्यायालयाची जबाबदारी आहे। परंतु एक चुकीचा भ्रम आमच्यामध्ये पसरवून, समाजामध्ये चुकीचा भ्रम पसरवून न्यायालयाने दिलेला निर्णय हा अंतिम असतो असं आम्ही मानत गेलो आणि न्यायालयानं इंदिरा साहनी प्रकरणामध्ये
50%च्या वर आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही असा जो निर्णय दिला, त्यामुळे सरकारला आरक्षण देता येत नाही असं आजपर्यंत सांगितलं जातं. परंतु न्यायसंस्था ही अंतिम नाही आणि संविधान अंतिम आहे आणि संविधानामध्ये कुठेही आरक्षणाची मर्यादा आखून दिलेली नाही. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जो समाज मागास असतो त्या समाजाला बरोबरीच्या स्तरावर आणण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे हे भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मग असं असताना जर मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि ते जर सरकारला द्यायचं असेल, सरकार प्रामाणिक असेल, सरकारची नियत असेल तर ते देता येते. तर मग त्यासाठी काय करावं लागेल? आज तर अतिशय सोपं आहे. आज महाराष्ट्र सरकार, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांचं एकत्रित सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि म्हणून आपल्या आंदोलनाची सुद्धा मागणी अशी असायला हवी की आमच्या समाजाला, मराठा समाजाला आरक्षण तुम्ही द्या. महाराष्ट्र सरकारनं कायदा करायचा आणि तो कायदा संसदेत केंद्रात पाठवायचा आणि केंद्र सरकारने लोकसभेमध्ये विधेयक आणून, मराठा आरक्षणाचं विधेयक आणून तो कायदा संमत करायचा, घटनेत दुरुस्ती करायची. आणि जर तसं जर झालं तर न्यायव्यवस्था किंवा कुठलीही व्यवस्था या आरक्षणाला अडू शकत नाही. आणि म्हणून राज्य सरकारनं प्रामाणिक हेतू ठेवून मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो कायदा आणला, तो कायदा संसदेमध्ये विधेयक मांडून घटनेत दुरुस्ती करून ते आरक्षण दिलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं आणि टिकू शकतं. जय जाऊ, जय शिवराय. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.